इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना 2022-23चा पीक विमा हा अजून मिळाला नाहीये। तो पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा, तसे सध्या पीक विमा भरताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी खूप अडचणी येत आहेत। पीक विमा अधिकारी शेवाळे हे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत नाहीत, तसेच फोन सुद्धा उचलत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत। शेतकऱ्यांना यावर्षीचा पीक विमा लवकर मिळावा या संदर्भात दिनांक 26 जुलै 2024 रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली कृषी उपसंचालक जगदीश पाटील कृषी कार्यालय नाशिक तसेच दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मंडळ कार्यालय नाशिकचे पीक विमा अधिकारी इंगळे साहेब यांना निवेदन देऊन सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आली आहे। तसेच या प्रश्नांवर लवकरच उपाययोजना करण्याची ग्वाही कृषी उपसंचालक जगदीश पाटील पीक विमा अधिकारी इंगळे साहेब यांनी दिली आहे। सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी तर्फे जे पीक विम्याच्या ज्या क्लेमच्या रक्कमा वाटप करण्यात येणार आहेत त्याचे सर्व कॅल्क्युलेशन्स कंपनीतर्फे झालेलं आहे। केंद्र शासनाचा प्रीमियमचा तिसरा सबसिडीचा प्रीमियम अजून येणे बाकी असल्यामुळे आम्ही क्लेम अमाऊंट चे पेमेंट करू शकत नाही सध्या, पण तो या महिन्याअखेर येण्याचे आम्हाला केंद्र सरकारने आश्वासी दिलेली आहे। तर ते आल्यावर लगेच आम्ही सगळे जे ॲन्युअल यील्डचे म्हणजे वार्षिक सरासरीचे जे क्लेम्स आहेत ते सगळ्या शेतकऱ्यांना ते मिळणार आहेत आणि मी याची हमी देतो। आणि शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा, काही दिवसातच त्यांच्या खात्यात पैसे जमा येतील। इगतपुरी तालुक्यासाठी मुद्दा सांगू इच्छितो की पोस्ट हार्वेस्टचे 10.5 कोटीचे क्लेम्स आम्ही 2 दिवसाआधीच पोर्टलवर अपलोड केलेले आहेत आणि त्याचे पेमेंट सुद्धा झालेले आहेत। तरी त्याचे तुमच्या सगळ्यांच्या खात्यात ते आज उद्यापर्यंत ते यायला हवे, ही मी तुम्हाला माहिती सांगू इच्छितो। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी मनोज वाजे, त्र्यंबकेश्वर।